नमस्कार, मी मनीषाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण मटारचे चविष्ट भजे बनवणार आहोत। खूप छान लागतात मटारचे भजे, तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। तर चला मग सुरुवात करूया। मी येथे 1 वाटी मटार घेतला आहे। मिक्सरच्या भांड्यात आपल्याला मटार घालायचा आहे। नंतर 2-3 मिरच्या घेऊ, त्यामध्ये घालू। नंतर 1 मूठ कोथिंबीर घेऊ, त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालू, त्यानंतर अर्धा चमचा ओवा घालू, याने चव छान येते। मी इथे अर्धा चमचा ओवा घेतला आहे। आता हे वाटण वाटून घेऊ। बघा, आता हे तर मी वाटण वाटून घेतला आहे। हे वाटण आपण एका भांड्यात काढून घेऊ। पूर्ण वाटण काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 वाटी बेसन टाकू। या एक बारीक चिरून कांदा घेतला आहे, बेसन मध्ये टाकायचा आहे। थोडीशी कोथिंबीर घेऊ। आता चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। मी इथे मीठ घातला आहे बघा। आता भजी थोडीशी मऊसूत होण्यासाठी आपल्याला 1 चिमट खायचा सोडा घ्यायचा आहे। यामध्ये घालून मिक्स करून घेऊ। जे वाटण वाटलेलं भांड होतं त्यात आता थोडंसं पाणी टाकून तेच मी पाणी घेत आहे। मिक्स करून घेऊ। असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे वाटण मिक्स झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। त्यामुळे भजी कुरकुरीत होते, क्रिस्पी होते। मिक्स करून घेऊ। आता हे पूर्ण पीठ मिक्स झालेलं आहे बघा। गॅसवर कढई ठेवायची आहे। तेल टाकायचं आहे, गरम होऊ द्यायचं आहे। गरम झाल्यानंतर त्यामध्ये भजी सोडायची आहे। आपण आपल्या आवडीनुसार छोटी मोठी भजी सोडू शकतो। बघा, तेल गरम होऊ द्यायचं आहे कडकडीत आणि त्यामध्ये भजी सोडायची आहे। भजे उलटून घ्यायचे आहेत, परतून घ्यायचे आहेत। क्रिस्पी होऊ द्यायचे आहे तेलात भजे। बघा, तर एक बाजू झालेली आहे, एक बाजू परतून घेऊ। आता इथे आपली भजी तयार आहे बघा। गोल्डन कलरवर तयार आहे। गरम गरम भजे सॉस सोबत, चटणी सोबत खूप छान लागतात। तुम्ही एकदा नक्की करून बघा। चव पण खूप छान लागते मटारच्या भजीची। बघा, तयार आहे आपली क्रिस्पी भजी। काढून घेऊ। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि एकदा हे भजे नक्की बनवून बघा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।